ह्या जागा मालकाच्या संगनमत करून अख्ख्या गावाला बाजूला काढलं. कोणी? हे किशोर पाटील यांनी चुकीचं केलं. आणि किशोर पाटीलनी केलं? हा, हे किशोर पाटीलनी केलं. आणि त्याच्यामुळे अख्खा गाव त्याच्या विरोधात जाऊन त्याला जो पराजय पत्करावा लागला ना, त्याचं मूळ कारण हे आहे. तुम्हाला कसं वाटतं? हे दिसताना बरोबर नाही दिसत आहे, कारण माझा पण बालपण इकडे गेलेलं आहे आणि आम्ही आतापर्यंतचे जेवढे सण होते गावातले ते एकत्र साजरे केलेले. नाही, आम्ही कुठल्या पक्षाच्या याच्यामध्ये नाही हे करत. आम्ही गावकरी देवीच्या मंदिरासाठी हे करतोय. आम्ही पक्षामध्ये कोणत्याही नाही जात. नको आम्हाला भाजप, नको बहुजन विकास आघाडी. 61च्या कालामध्ये दिलेली गावदेवी मंदिराला आणि गाववाल्यांसाठी दिलेली, दान दिलेली. मग आता बाकीचे तुमचे नातेवाईक अडथळा का घालतायत? आता ते जागा हडपच्या मागे आहेत. 20 वर्ष झालं असंच पाहून ठेवलंय मंदिर त्यांनी. असंच पडून आहे मंदिर. असंच पाहून ठेवलं. नेहमी काय त्या अडचणी आणायच्या. गावकऱ्यांनी ठरवलंय की आपली गावाची यात्रा झाली पाहिजे. दरवर्षी ते करतात, सगळे मिळून करतात, पण यावर्षी त्यांनीच आम्हाला बाहेर काढलंय, तर मग आम्ही पण आमची देवीची यात्रा करणारच. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे निलेमोरे गावामध्ये. माझ्या पाठीमागे हे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन मंदिर असून गावदेवीचं मंदिर आहे. 2007 पासून हे मंदिर जीर्णोद्धार होतोय. जीर्णोद्धारामध्ये कोणाचा अडथळा येतोय हे आपण जाणून घेणारच आहोत. खरं तर आपण जर पाहिलं तर मंदिरात मालकी कोणाचीच नसते. ही जी जमीन आहे ती कैलासवासी दामा गोविंद पाटील जे मयत आहेत त्यांची आहे. 50 वर्षापूर्वी त्यांनी ही जमीन गावदेवी मंदिरासाठी दान केलेली आहे आणि 2 वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला हे 3रं वेळ. दरवर्षी या ठिकाणी मोठी यात्रा होते आणि उद्या हीच यात्रा होणार आहे परंपरागत. परंतु काही पाटील कुटुंब आहेत त्यांनी ही यात्रा होऊ नये यासाठी इथे कट रचलेला आहे. त्यासाठी आता हे सगळे निलेमोरे गावातील आगरी बांधव आता आक्रमक झालेले आहेत. नेमकी त्यांची काय भूमिका आहे? सुरुवातीला मी मनोज केशव पाटील यांच्याकडे जाणार आहे. मनोजजी, दामा गोविंद पाटील तुमचे कोण? माझ्या आजोबा दामा गोविंद पाटील. तुमच्या आजोबांनी कधी ही जमीन गावदेवी मंदिरासाठी दान दिली होती? ती 61च्या कालामध्ये दिलेली गावदेवी मंदिराला आणि गाववाल्यांसाठी दिलेली, दान दिलेली. मग आता बाकीचे तुमचे नातेवाईक अडथळा का घालतायत? आता ते जागा हडपच्या मागे आहेत. जागा हडपवायची आहे त्यांना, ती त्यासाठी चाललंय त्याचं काम. तुम्हाला माहिती आहे तुमच्या आजोबांनी दानपत्र दिलेलं आहे ते? हा, माहिती आहे मला. माझे वडील बोलायचे, मी तर त्यांना बघितलं ना, पण माझे वडील मला बोलायचे जागा आपल्या गाववाल्यांना दिलेली आहे. पण हे किती योग्य आहे की देवावरती सुद्धा आपण मालकी हक्क दाखवतोय? आता मालकी हक्क न दाखवायला पाहिजे. देवीला दिलेली जागा आहे आणि देवीला कायमची दिलेली जागा आहे. काका, तुमचं नाव सांगा. रमेश रामचंद्र पाटील. पाटील साहेब, तुम्ही किती वर्षापासून निलेमोरेमध्ये राहता? म्हणजे तुमचा जन्मच झाला असेल. माझा जन्मच इथे झालेला आहे. मग काय अडथळा, कोण अडथळा आणतोय असं? या अडथळा म्हणजे एक पाटील कुटुंब आहे. यांचे सुभाष तुकाराम पाटील वगैरे त्यांची फॅमिली आहे, तीच नेहमी याच्यात अडथळा आणते. कारण 2007 साली आम्हीच याचा जीर्णोद्धार करायचा पाया खोदलेला होता, तेव्हा तो मान्य झालेला, त्यांनी मान्य पण केलेलं. आता काय झालं तर 20 वर्ष झालं असंच पडून ठेवले मंदिर त्यांनी. पण त्यांनी तसेच अडखाले गाठलेले आणि तो मंदिर बनवूनच देत नाही पूर्ण. ही आमची जागा आहे, आमच्या जागेत यायचं ना, आमच्या जागेत उभं नाही राहायचं. मग आता उद्या यात्रा आहे, काय करणार? यात्रा आहे तर करणार. यात्रा गावकरी हे करणारच आहेत. आम्हाला मनोज पाटीलने परवानगी दिले, आम्ही यात्रा करणार. आम्ही त्यांना रितसर अर्ज केलेला आहे. ते काय बोलतात का तुम्ही तुमच्या जे जागेत करता ती तुमची सालाबादाप्रमाणे होते, तर आम्ही त्याच्यात अडथळा करायचा काय प्रश्नच येत नाही. पण दरवर्षी इथे यात्रेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळणी असतील किंवा मोठे मोठे पाळणे वगैरे असतील, ते कुठे दिसत नाहीत. साहेब, यावेळेस त्यांना दमदाटी करण्यात आलेली आहे. कोणी केली दमदाटी? आता इथले जे माजी सत्तेधारी होते, ज्यांनी दरवर्षी त्यांना हे करायचे दमदाटी. कोण? नगरसेवक, आपले माजी नगरसेवक वगैरे, त्यांच्या थ्रू त्यांना. माजी नगरसेवक बरेच आहेत, नाव सांगा त्याचं. आहे ना त्यांना, त्यांनी नाव नाही घ्यायचं मला कोणाचं, कारण की याच्या मागे त्यांना जमीन मालक आहेत ज्यांची 7-12 नाव आहेत, त्यांना हाताशी धरून हा सर्व खेळ चालू केलेला आहे. ते स्वतः समोर पुढे येत नाही. मनोज पाटील ते नाही, मनोज पाटील सांगितले तुम्हाला. आणि आम्ही याचा रितसर सर्वांकडे आम्ही निमंत्रण दिलेलं आहे, महापौर पासून आमदार पासून सर्वांना आम्ही यासाठी बोलवलेलं आहे. आणि साहेब, एक मी त्याच्या करेक्शन करतो तुम्हाला की हे मंदिर जवळजवळ 1950च्या आधीपासून आहे. फक्त जी घरपट्टी जी लागली ती एक साईडला लागली. आणि त्याचे स्वतः मनोज पाटील साहेब, म्हणजे मनोज केशव पाटील, ह्यांनी स्वतः सर्व पोलीस स्टेशनला देखील सांगितलं आणि त्याच्याबद्दल त्याचे पुरावे पण त्यांनी सांगितले की बाबा माझ्या वडिलांनी मला सांगितलं की बाबा ही दान दिलेली आहे. आणि एखादी दान त्या टायमाला मौखिक साहेब द्यायचे का कोणी लिखापडी एवढं करणं, तेव्हा जबानीला विश्वास होता. पण आता ते जिकडे त्यांना व्यापारीकरण करायचं आहे त्यांनी ती जबान बदललेली आहे. म्हणून लोकांना, सर्व ग्रामस्थांना त्रास होईल असं त्यांची कामं आहेत. त्या माजी नगरसेवकांबद्दल काय सांगाल?
त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोला कारण ते समोर येतच नाही आहेत. तर ते समोर आले असते तर आम्ही त्यांना समोर उत्तर दिलं असतं, पण ते मागून जे खेळ खेळतात आम्हाला ते काहीच करायचं नाही. आम्ही समोर येऊन सांगतो ना की माझं त्याच्यात काही नाही. संपूर्ण गावाची जी देवी आहे, हे मंदिर आणि देवी ही गावाची आहे. जमीन भले मालक ते असतील, पण जमीन मालकामधलं जे मूल मालक जे केशव दामा पाटील आहेत, त्याच्यानंतर दामा गोविंद पाटील आहेत, नंतर मनोज केशव पाटील आहेत, यांनी स्वतः येऊन सांगितलेलं की ही जी जमीन आहे ही गावासाठी आणि देवीसाठी दान दिलेली आहे. तर दानाचं जी दिलेली आहे ती परत घ्यायची नसते, हे त्यांना देखील करते. कारण हे पाप आपण इकडे, कारण की संपूर्ण गाव त्यांची आस्था त्याच्यात जोडलेली आहे. का संपूर्ण गावाने त्याच्यात हर एकाच्या घरातून भले कमी जास्त वर्गणी पण प्रत्येकाने दिलेले आहेत. आता आमचे बरेचसे लोक ज्यांनी गाड्या म्हणजे रेतीची गाडी दिले, आता मी सांगितलं मी जवळजवळ 20-25 दिले, पण 10 रुपये दिले असतील तरी त्या देवळासाठी आम्ही दिलेले आहेत ना. मग ते 10 रुपये का महत्वाचे नाहीत का? म्हणजे ते आम्ही देवळासाठी दिलेले, कुठल्या व्यक्तीसाठी नाही दिलेले. पण आता काही लोक ज्याचा स्वार्थ बघतात की जमिनीमध्ये आम्हाला काहीतरी इन्कम मिळावं, तर या देवीकडून मी काय सांगतो, अख्ख्या गावाने एकाने देखील याच्यापासून कुठलं इन्कम घेतलेलं नाही. पण या बाकीच्या लोकांना ज्याला कोणाला इन्कम करायचे असेल ना, त्यांनी सर्वांसमोर येऊन सांगावं का बाबा ह्याच्यापासून मला काहीतरी पैसे द्या. कारण हर वेळेस कुठलाही कार्यक्रम असला तिकडे लोकांना अडवायचं, ही माझी जागा, ही माझी जागा. अरे माझी जागा काय कोणी उचलून नेणार आहे का? देवळाची जागा, दान दिलेली जागा तुम्ही परत मागता. मग तसं सर्वांसमोर येऊन सांगा ना की मी दान नाही दिले आणि मला इकडे गावाने कोणी उभं नाही राहायचं. मग आपण पुढचं काय ते कारवाई करू ना. खरं आहे. एक मी तुम्हाला स्क्रीनवरती बोर्ड दाखवतो. त्या बोर्डवरती असं लिहिलेलं आहे की ही जागा मालकी आहे. या आपल्यासोबत या महिला आहेत. ताई, काय नाव आहे तुमचं? आरती संतोष पाटील. उद्या यात्रा आहे. दरवर्षी यात्रा कशी असते आणि यावर्षी कशी आहे? दरवर्षी चांगली यात्रा असते असं काही नाहीये, पण यावर्षी गावकऱ्यांनी ठरवलंय की आपली गावाची यात्रा झाली पाहिजे. दरवर्षी ते करतात, सगळे मिळून करतात, पण यावर्षी त्यांनीच आम्हाला बाहेर काढलंय, तर मग आम्ही पण आमची देवीची यात्रा करणारच असं ठरवलंय. मग ते अडथळे टाकतायत मध्येच, मंडप नका घालू, असं नका करू. मंडपवाल्यानं दमदाटी केली. तुम्ही होतात का दमदाटी जेव्हा केली नाही, तेव्हा? मी नव्हती, पण आम्हाला सांगण्यात आलं तेव्हा आम्ही आलो, सगळ्या महिला आलो. असं. ताई, तुमचं नाव काय? तेजश्री विश्वास पाटील. तुम्ही पण इथेच राहणार आहे मूळ? बालपणापासून मी जन्म पण माझा इकडेच झालाय आणि लग्न करून मी याच गावी राहते. आता यावर्षी यात्रा कुठेतरी संकटात सापडलेली आहे. आपल्याला काय झालं की आपण गावदेवीकडे जातो, साकडं घालतो, नवस करतो, परंतु तीच देवी आता संकटात सापडलेली आहे. एक आगरी म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? हे दिसताना बरोबर नाही दिसत आहे, कारण माझा पण बालपण इकडे गेलेलं आहे आणि आम्ही आतापर्यंतचे जेवढे सण होते गावातले ते एकत्र साजरे केलेले आहे. आता काही वर्षापासून हे आम्हाला गावकऱ्यांना साईडलाईन करण्यात आलेलं आहे, म्हणून हे आता कुठेतरी आम्ही एकत्रित आलेलो आहे की ही जत्रा आता व्यवस्थित आम्हाला गावकरी म्हणून पूर्ण व्यवस्थित करायची आहे. म्हणून दरवर्षी यात्रेला काय काय होतं? दरवर्षी यात्रेला म्हणजे यात्रा जसं पूजा वगैरे असते तसं सर्व असते. आणि यात्रेचं म्हणजे कसं ह्या वर्षी लिहिलेलं आहे, म्हणजे दरवर्षीप्रमाणे मीटिंग वगैरे होत नाही. बोर्ड लिहिल्यानंतर सगळ्यांना समजतं का अमुक तारखेला यात्रा आहे, तर ह्या वर्षी त्या लोकांना मंजूर नाही, म्हणजे ते सांगतात का 9 तारीखला हे करायचं, म्हणून असं हे चाललेलं आहे. आज जो काही प्रकार इथे घडतोय कसं वाटतंय? एक आगरी म्हणून, एक आगरी माणूसच एका आगरी माणसाला खेचतोय. आता त्यात काय सांगणार, दरवर्षी यात्रा होते याप्रमाणे या टायमाला जरा भरपूर म्हणजे विघ्न आले त्याच्यात. काय काय घडलंय, हे विघ्न येण्याचं कारण निवडणूक आहे का? निवडणूक काहीच नाही, असं काहीच नाही. मग विघ्न का आलं? काय गावकरी एकत्र यावेळी असे सर्व चिकार प्रयत्न केले, पण त्यांनी काय होत नाही. नंतर त्यांनी स्पष्टपणे आम्हीच करावं, आम्हीच ठेवावं, सर्व हेच चाललंय. सर्व आम्ही बहुत चिकार प्रयत्न केले त्यासाठी, का एकत्र यावं, एकत्र व्हावं, पण असं काहीच नाही. माझं एकच म्हणणं होतं, मी बहुजन विकास आघाडीमध्ये जेव्हा पक्षप्रवेश केला, पण त्यांनी एवढं पूर्ण मंदिर बांधलंय. थोडंफार आपण काम केलं त्याच्यानंतर, जेव्हा सुभाष पाटीलनी त्याला बाहेर काढल्यानंतर, आणि मी त्याला गावाच्या संमतीने आमच्या सर्वांच्या ह्याच्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी ह्या जागा मालकाच्या जोडीला संगनमत करून अख्ख्या गावाला बाजूला काढलं. कोणी? हे किशोर पाटील यांनी चुकीचं केलं. आणि किशोर पाटीलनी केलं? हा, हे किशोर पाटीलनी केलं. आणि त्याच्यामुळे अख्खा गाव त्याच्या विरोधात जाऊन त्याला जो पराजय पत्करावा लागला ना, त्याचं मूळ कारण हे आहे. हा गावकऱ्यांचा रोष आहे. आणि आता तो बदला घ्यायचा. बदला घेण्यासाठी तो महानगरपालिकेला मॅनेज करतो, पोलिसांना मॅनेज करतो, पाळणेवाल्यांना दमदाटी करतो. इथे आलात तर तुम्हाला उभं नाही राहून देणार, ते बाजार लावणाऱ्यांना दमदाटी करतो. माझ्या बाजारात तुम्हाला बसवणार नाही, इथे कोणी यायचं नाही, असं करून त्यांनी सगळ्यांना इथे अडवणूक केलेली आहे. जेणेकरून गावकऱ्यांची ही 2 तारखेची यात्रा सफल होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न केले. अशा प्रकारचं नीच कृत्य करणाऱ्याला आम्ही तरी आयुष्यात कधी माफ करणार नाही. आणि माझा गावकरी म्हणून हे कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, अख्ख्या या गावात राहणारे बाहेरून आलेले लोक पण यांना कळू दे काय चाललेलं आहे गावात. एक काय कळून येत नाही कोणाला,
पण आमच्या ह्या माध्यमातून, या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की मी खूप प्रयत्न केला की किशोर पाटीलला या गावात घ्यावं किंवा ह्या मंडळाच्या सभासद बनून घ्यावं, सदस्य बनून घ्यावं, पण त्यांनी असं कुठलंही त्याचं हे राखलं नाही, पावित्र्य राखलं नाही. त्यांनी हे स्वतःवर कलंक लावून घेतलेलं असं मी सांगतो. आता हे मी सांगत नाहीत तर गावकरीच सांगतायत. एकीकडे तुम्ही द्वारकाधीशाचं मंदिर बांधताय आणि दुसरीकडे गावदेवीच्या मंदिराला विरोध करताय. हा दुटप्पीपणा कशाला? खरं तर बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अनेक वर्षापासून परंपरागत या ठिकाणी यात्रा होते, उद्या देखील ही यात्रा होणार आहे. यात्रा होत असताना जे खेळणीवाले आहेत, पाळणेवाले आहेत, त्यांना रोखणं कितपत योग्य आहे? जर जमीन तुमच्या मालकाची आहे परंतु देव हा तुमच्या मालकाचा नाहीये. देव हा सर्वांचाच आहे, देवावरती कोणाची मालकी नसावी. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.